आणि पुढच्या घडामोडीकडे रवींद्र चव्हाण यांनी शिवतीर्थवरील कालच्या सभेत लुंगी परिधान केल्यावरून संजय राऊतांनी टीका केली। रवींद्र चव्हाण यांना केरळला निवडणूक लढायची असा टोला त्यांनी लगावला आणि यावर रवींद्र चव्हाण यांनीही उत्तर दिलंय। लुंगी पेहरावावरून निशाणा साधणाऱ्या विरोधकांवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पलटवार केलाय। आदित्य ठाकरेंनी नेसलेल्या लुंगीचा फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिलंय। गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केलाय। निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान झालेली दुखापत हे त्याचं मुख्य कारण। मुळात ती माझी वैयक्तिक बाब आहे। राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः हे विचारधारेचे संस्कार आमच्यावर आहेत। म्हणून तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखून आहे आणि राहीन। राहिला प्रश्न टीकेचा, तर ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल आणि विकासावर बोलण्यासारखं काही नसतं ते असली विधानं करत असतात। मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो खाली आहेच। बाकी संजय राऊतांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी। त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा। भाजपचे तामिळनाडूचे नेते के अण्णामलाई यांनी नुकतेच बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही असं वक्तव्य केलं होतं। यावरून राज ठाकरे यांनी रसमलाई उल्लेख करत हल्लाबोल केला होता। या मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच शिवतीर्थवर झालेल्या महायुतीच्या सभेत रवींद्र चव्हाण यांनी साऊथ इंडियन शैलीतील लुंगी परिधान केली होती। यावरूनच राऊतांनी सोशल मीडियावर रवींद्र चव्हाणांचा फोटो शेअर करत रसमलाई इफेक्ट असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला होता। स्वतःला शिवसैनिक समजत होते पूर्वी। बहुतेक त्यांना सुद्धा पुढल्या वेळेला तामिळनाडूत निवडणूक लढायची। एक लुंग्या सोंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो, परत तो आव्हान देतो आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय। यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। हे वेडे झालेत लोक। यांचा पराभव होणं गरजेचं आहे। संजय राऊत यांच्या निवडणुकीतली पॅन्ट उतरली गेली आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत। आपल्याला आपली विजार पॅन्ट घालता येऊ शकत नाही अशी दुखापत इजा झाल्यानंतर सुद्धा त्यावर पर्याय म्हणून असेल तर ती धोती किंवा लुंगी सुद्धा घालीन, पण मी प्रचारात कार्यकर्त्यांबरोबर राहीन। ही कर्मठता दिसते आणि रवींद्र चव्हाणांची कर्मठताच भाजपची ताकद आहे। त्याच्यावर आम्ही जिंकू आणि संजय राऊत राजकीय दृष्ट्या नागडे, निवस्त्र आणि पॅन्ट उतरलेले दिसते।